नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही जे व्हिडिओ करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, घाटकोपरमध्ये एक प्रसाद वेदपाठक म्हणून एक तरुण आहे. त्याने जैन धर्मगुरूंसाठी सोसायटीमध्ये ज्या काय पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आहेत त्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवला आणि त्याची भरपूर चर्चा झाली. अर्थात त्या सगळ्या प्रकरणामध्ये कशाचा अर्थ नव्हता, पण तरी देखील त्या प्रकरणाला भरपूर हवा देण्यात आली आणि त्यातून ज्यांना आपलं राजकारण करायचं होतं त्यांनी ते करून घेतलं. आपापले जे काही उद्देश असतात, हेतू असतात, ते साध्य करण्याचा प्रयत्न केला, तो त्यांनी केला. आता जे काही त्यावेळेला घडलेलं होतं त्याची प्रचिती पुन्हा एकदा दादरमध्ये आली. म्हणजे मुळात या प्रकरणामध्ये काही असं काहीतरी वादाचा काहीतरी विषय होता किंवा असं काहीच नव्हतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप असेल म्हणजे तो संपूर्ण समाजाला असेल, संपूर्ण शहराला असेल, संपूर्ण देशाला असेल असं म्हणण्याचं अजिबात कारण नसतं. पण आजकाल काय झालं, सोशल मीडियात कोणतरी व्यक्ती ज्याचं समाजामध्ये काही स्थान पण नसतं, कारण सोशल मीडियामध्ये प्रत्येकजण सुपरस्टार असतो. तो आपलं यूट्यूब चॅनल असेल, आपलं काही जे काही सोशल मीडियावरचा त्याचा प्लॅटफॉर्म असेल, तिथे स्वतःमधलं जे काही टॅलेंट आहे ते दाखवतो किंवा आपलं जे काही मत आहे ते व्यक्त करतो आणि त्यातून जास्तीत जास्त फॉलोअर कसे आपल्याला मिळतील, आपल्याला कसे सगळे पाठीराखे मिळतील, आपलं हे चॅनल कसं लाईक केलं जाईल यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे असे अनेक सुपरस्टार आपोआपच एका रात्रीत तयार होत असतात. म्हणजे त्या व्यतिरिक्त या सगळ्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता, फक्त एक सोशल मीडियात चर्चा होणं या पलीकडे. आणि घाटकोपरमधल्या एका सोसायटीपुरता तो मुद्दा होता, पण त्याचं लोण जे आहे ते दादरमध्ये आलं. दादरमधल्या सुद्धा एका कुठल्या तरी वाडीपुरतं किंवा एखाद्या रस्त्यापुरतं ते मर्यादित राहील. संपूर्ण दादरमध्ये काहीतरी क्षोभ उसळलेला आहे किंवा संताप व्यक्त होतोय अशातला अजिबात भाग नव्हता. आणि हा जो सगळा खेळ होता हा काही राजकीय पक्षांना आवश्यक वाटत होता, मीडियाला आवश्यक वाटत होता. त्यातून कदाचित TRP मिळू शकतो, 4 लोक ते बघू शकतात, त्याच्यावर मत व्यक्त करू शकतात, सोशल मीडियावर त्याच्याबद्दल एकमेकावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, एवढाच या सगळ्या मुद्द्याचा अर्थ होता. त्यामुळे दादरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एका ठिकाणी जिथे मोठ्या संख्येने जैन समूहाचे लोक राहतात त्या ठिकाणी अशाच पट्ट्या आखण्यात आल्या होत्या रस्त्यावर. आणि त्या आखण्यात आल्यानंतर त्याला आक्षेप घेण्यात आला, मनसेकडून घेण्यात आला, उबाटा शिवसेनेकडून घेण्यात आला. त्यांचे नेते तिकडे पोचले आणि आम्ही शहराचं विद्रुपीकरण होऊ देणार नाही म्हणून त्यांनी घोषणा केल्या. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या तिथे ज्या होत्या त्यासुद्धा कारण तेच होतं की जैन धर्मगुरूंना तिथे चालता यावं त्याच्यावरून, यासाठी त्या आखण्यात आल्या होत्या. त्याच्याविषयी काही तक्रारी करण्यात आल्या आणि पालिकेचे लोक तिथे आले काळ्या रंगाचे डबे घेऊन, आणि तो काळा रंग त्यांनी त्या पांढऱ्या पट्ट्यांवर फासला. त्यामुळे पांढऱ्या पट्ट्यांचं रूपांतर काळ्या पट्ट्यांमध्ये झालं आणि संपूर्ण त्या परिसराचं सौंदर्यीकरण झालं. अतिशय सुंदर असा तो परिसर दिसायला लागला, जो आधी पांढऱ्या पट्ट्यांमध्ये अत्यंत विद्रूप दिसत होता. त्यामुळे हे एक असं महान काम जे आहे ते पालिका आणि हे सगळे राजकीय पक्ष यांनी मिळून केलं आणि अतिशय सुंदर असा तो परिसर, ती वाडी किंवा तो रस्ता इतका सुंदर आता बनवलेला आहे की दादरमध्ये आता जर कोणी व्यक्ती आला नवीन दुसऱ्या कुठल्या तरी शहरामधला तर तो त्या परिसरात गेला तर त्याला प्रचंड आनंद होईल. अरे किती सुंदर काळ्या पट्ट्या दिसत आहेत तिथे, किती सुशोभीकरण झालेलं आहे या परिसराचं. आमच्या इथे सुद्धा अशा काळ्या पट्ट्या BMCने आखाव्यात. आम्हाला सुद्धा आमचा परिसर असाच सुशोभीकरण करायचंय, सौंदर्यीकरण करायचे. त्याचं खूप सुंदर वाटत आहेत त्या पट्ट्या. म्हणजे असा मूर्खपणा, सगळा वाह्यातपणा जो आहे तो आपल्या इकडे चालतो. कशाला अर्थ नसतो, त्याच्यातून काही साध्य होत नाही, काही त्याच्यातून मिळत नाही, पण काहीतरी करायचंय, सोशल मीडियात चमकायचं नाही. मग जसं ते आपण पाहतोय आजकाल सोशल मीडियामध्ये स्टँडअप कॉमेडियन नावाचे मूर्ख लोक काहीतरी बडबडत असतात, स्वतःच हसतात आणि त्यांना वाटतं की आपण विनोद केला. विनोद करणं म्हणजे दुसऱ्याने हसणं असतं, पण स्वतःच हसतात आणि समोर बसलेले लोक ते त्यांच्या सांगण्यावरनं हसतात आणि त्याला ते स्टँडअप कॉमेडियन म्हणतात, स्टँडअप कॉमेडी म्हणतात. ते जसे स्टँडअप कॉमेडी करण्यासाठी काही करतात, मनाला येईल ते, तोंडाला येईल ते बोलतात,
त्याच्यामुळे त्यांचे फॉलोअर वाढतात, तिथे बसलेले लोक टाळ्या पिटतात, त्याच्यावरनं त्यांना वाटायला लागतं आपण सुपरस्टार झालो, आपण अमिताभ बच्चन वगैरे यांच्या लेवललाच पोचलो. तसंच या प्रकरणामध्ये घडलेलं आहे. आपल्याला चमकायचं आहे फक्त, विषय काही असो. पांढऱ्या पट्टीचं काळ्या पट्टीत रूपांतर करायचं आहे, काळ्या पट्टीचं पांढऱ्या पट्टीत रूपांतर करायचं आहे, ते करू आम्ही आणि आम्ही त्याच्यावर प्रसिद्धी मिळवू. बाकी आम्हाला काय त्याच्यातून साध्य करता येणार नाही, पण आम्हाला प्रसिद्धी मिळवायची. मग त्यासाठी हा उत्तम मार्ग आहे आणि त्यानुसार ते दादरमध्ये सगळं घडताना आपण पाहिलं. काय नेमकं साध्य झालं त्याच्यातून? जे राजकीय पक्ष याच्यात उतरले त्यांनी याच्यातून काय मिळवलेलं आहे? म्हणजे मुळात हा प्रश्न कुठेही मराठी आणि जैन असा नव्हताच. जो काही त्या प्रसाद वेदपाठकने जे काही केलं, जो काही आक्षेप घेतला, तो सगळा मुद्दा आता पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. तो नावाने मराठी आहे किंवा तो मराठी घरात जन्मला म्हणून तो मुद्दा काही मराठी आणि जैन असा होत नाही, आणि तो तसा नव्हताच. पण दादरमध्ये लगेच तो मराठी आणि जैन असा करण्यात आला. काय आवश्यकता आहे त्याच्यातून? मग किशोरी पेडणेकर या नेत्या तिथे आल्या होत्या. त्या म्हणाल्या की जे व्यापारी आहेत त्यांनी व्यापारच करावा, बाकी असले उद्योग करू नयेत. म्हणजे या पट्ट्या वगैरे काढणं, ते व्यापारच करतायत. मराठी माणसाला तुम्ही कधी व्यापारात आणणार हा प्रश्न आहे. मराठी माणसाला जैन धर्म यांच्या पुढे जाऊन कधी व्यापारी बनवणार? आणि ते बनवता येत नसेल तर मग नेमकं मराठी माणसासाठी काय करणार? पांढऱ्या पट्टीचं काळ्या पट्टीत रूपांतर केल्यामुळे मराठी माणसाचा उद्धार तर होऊ शकत नाही की अचानक मराठी माणूस 4 पावलं जैन धर्मियांच्या पुढे गेला कारण पांढऱ्या पट्टीचं काळ्या पट्टीत रूपांतर झालं. असं काय घडलेलं आहे का दादरमध्ये की संपूर्ण मुंबईत? त्यामुळे याला फक्त एक वाह्यातपणा, मूर्खपणा, याच्या पलीकडे काहीच उपमा देता येऊ शकत नाही. बरं, राजकारण करायचे तर आपल्याला राजकारण हे सर्वसमावेशक करावं लागतं. हे आपण अनेक उदाहरणांमधनं पाहिलं आहे. ज्यांनी ज्यांनी सर्वसमावेशक राजकारण केलं तेच यशस्वी होतात. म्हणजे आज भाजपाचं राजकारण हिंदुत्ववादी आहे निश्चितच, पण ते सरकारमध्ये आल्यावर ते फक्त हिंदू धर्मियांसाठीच काही योजना आणतायत किंवा हिंदू धर्मियांसाठी वेगळे कायदे बनवलेत असं काही केलेलं नाही. सगळ्यांना योजनांचा लाभ मिळतो. भूमिका हिंदुत्ववादी आहे त्यांची, पण हिंदू धर्मियांमधल्या जातीजातीत काहीतरी भेदभाव निर्माण करायचा आणि आपलं राजकारण करायचं असंही ते करत नाहीत. सगळ्या जाती धर्माचे लोक आज भाजपला मतदान करतात. अगदी हे जे काही मराठी माणसासाठी या पट्टीवरनं जो काही वाद झाला, तो मराठी माणूस सुद्धा मोठ्या संख्येने भाजपला मतदान करतो. त्यामुळेच आज ते मुंबई महानगरपालिका सत्ता मिळवू शकले. अनेक उमेदवार त्यातले मराठीच होते. मराठी माणसानेच भाजपला निवडून आणलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा. मग नेमक्या पट्टीवरनं मराठी माणसाचं राजकारण करण्यातून काय नेमकं साध्य केलं हा प्रश्न आहे. मी प्रत्येक वेळेला परप्रांतीयांवर काहीतरी टीका करायची, शिव्या घालायच्या, 4 जणांना थोबडं व्हायचं. जैन धर्मीय किंवा गुजराती समाज हे कसे जमीन हडपतायत, आम्हाला घरं देत नाहीत. प्रत्येक वेळेला ही अपराधीपणाची भावना मराठी माणसामध्ये निर्माण करायची. मराठी माणूस हा कमजोर आहे, तो काहीच करू शकत नाही, त्याला प्रत्येकजण येतो महाराष्ट्रामधला किंवा अन्य राज्यांमधला अमराठी माणूस, आणि तो मराठी माणसाला नुसता नाडत असतो आणि मराठी माणूस नुसता सहन करत असतो. असं काही वातावरण आहे का? तसं कुठेच दिसत नाही. कारण जे काही निवडून आलेले लोक आहेत ते मराठीच आहेत. आमदार मराठी निवडून आलेत मोठ्या संख्येने, खासदार निवडून आलेले आहेत, नगरसेवक इतक्या संख्येने निवडून आलेत, हे सगळे मराठी आहेत, महापौर मराठी आहेत. मग मराठी माणसाचं नेमकं नुकसान कुठे होतंय की जे या पट्टीचं काळ्या पट्टीत रूपांतर केल्यामुळे नुकसानाचा कुठेतरी फायदा होणार आहे, त्याच्यातून काहीतरी लाभ मिळणार आहे, काही त्याच्यातून हाती लागलं नाही. मीडियाने या सगळ्या याच्यामध्ये एक आगीत तेल ओतण्याचं काम केलं. प्रत्येक जाऊन मग तिथे स्थानिकांना विचारायचं, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय या संदर्भात वाटतं. मग कुठे जैन तिथे राहणारे असतील त्यांना विचारायचं, मराठी लोकांना विचारायचं. त्यातून स्थानिक प्रश्न फक्त निर्माण झाले की कोण रस्त्यावर काहीतरी घाण टाकतंय म्हणून त्याची तक्रार करायची. या तक्रारी सगळ्या तुम्ही पालिकेला करू शकता, पोलिसांना करू शकता. जे कोणी अशा पद्धतीने सामाजिक अस्वास्थ्य निर्माण करतायत त्यांच्या विरोधात. पट्टीचा मुद्दा कुठे आहे? पट्टीमुळे काय नेमकं नुकसान झालं हे तर सांगता आलं पाहिजे. पांढऱ्या पट्टीमुळे विद्रुपीकरण झालं, पांढऱ्या पट्टीमुळे भेदभाव निर्माण झाला. कसला भेदभाव निर्माण झाला? म्हणजे पट्टी आखल्यामुळे तिकडे जैन धर्मीय राहत आहेत, तिकडे मराठी राहत आहेत आणि ते एकमेकाला ओलांडून जाऊ शकत नाहीत, असा काय भेदभाव निर्माण झाला का? की पट्टी आखल्यामुळे त्या पट्टीवरनं आता फक्त जैन धर्मीय चालू शकतात, मराठी माणसाने त्याच्यावर चालायचं नाही, असा कोणी फतवा काढलेला आहे का किंवा आदेश काढलेला आहे का? काही नाही. मग नुसती पांढरी पट्टी असल्यामुळे झालं काय नेमकं? नुकसान कसलं झालेलं आहे? काय नेमकं एवढं दुखलेलं आहे कोणाला? आम्ही दुखावले गेलेलो आहोत. काय दुखण्यामागचं कारण काय ते तर सांगता आलं पाहिजे. जैन धर्मियांचं तिकडे काय सभागृह आहे किंवा तिथे राहत आहेत, ते तिथे म्युझिक वाजवतात, तिथे काहीतरी घाण करतायत, अशा पद्धतीचे आरोप केले गेले. त्याच्यासाठी वेगळं तुम्ही तक्रार करू शकता.
त्याचा पांढऱ्या पट्टीशी काय संबंध आहे? पांढरी पट्टीसुद्धा तुम्हाला आवडत नसेल, ती जर रस्त्यावर केली आहे, आम्हाला हे अयोग्य वाटतं, नियमाचं उल्लंघन वाटतं, तर तक्रार करू शकता त्यासाठी. पण त्या पांढऱ्या पट्ट्यांचं काळ्या पट्ट्यांमध्ये किंवा जसं त्या प्रसाद वेदपाठकने केलं तसं तिकडे लाल आणि पिवळे पट्टे ठेवले, फायदा काय झाला त्याच्यामुळे? आता मराठी माणसं आनंदाने लाल आणि पिवळ्या पट्ट्यांवर नाचत चाललेत की काय? की रोज त्याच्यावरच चालत आहेत, बाकीच्या कुठल्या भागावर चालतच नाहीत? की आता या ज्या दादरमध्ये काळ्या पट्ट्या आहेत त्या काळ्या पट्ट्यांवरच मराठी माणसं सगळी चालणार आहेत? तेव्हा आपण काय करतो याला काहीतरी किंमत असली पाहिजे. लोक आज हसतात अशा पद्धतीच्या आंदोलनांमुळे, अशा पद्धतीच्या कृतीमुळे, आणि मीडिया या सगळ्यामध्ये साथ देतो अशा वाह्यातपणाला. त्याच्याबद्दल लोक हसतात. त्यामुळे हा जो काय वाह्यातपणा घाटकोपरमध्ये झाला तोच आता दादरमध्ये आला. याच्या पलीकडे काहीच झालं नाही. याच्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला, जो कुठला राजकीय पक्षाच्यात सहभागी झाला त्याला 4 मतंही वाढून मिळणार नाहीत, किंवा जो पक्ष सहभागी झाला नाही त्याचीही मतं कमी होणार नाही. फक्त थोड्या वेळासाठी अस्वस्थता समाजामध्ये निर्माण करणं, कुठल्या तरी 2 समाजामध्ये भांडण निर्माण करणं. आम्ही या संदर्भात व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे ईदच्या वेळेला अशाच पद्धतीने सोसायटीमध्ये बकरे बांधणं आणि त्यांचं तिथे कुर्बानी देणं किंवा कापणं त्यांना बकऱ्यांना, हे योग्य होतं की अयोग्य याविषयी कोण बोलत नाही. ते अयोग्यच होतं. त्यासाठीच पालिकेने ते सगळे बकरे जे ते सोडवून सोसायटीमधनं बाहेर काढले. त्याविषयी बोलायचं नाही. ते बोललं की नाही हिंदू मुस्लिम करू नका. तरी मुळात जिथे नियमांचं उल्लंघन होतं तिथे बोललं पाहिजे ना. आणि या पांढऱ्या पट्टीमुळे नियमांचं उल्लंघन होतंय तर बोला आणि तक्रार करा. पण नुकसान नेमकं काय होतं ते कळतच नाहीये त्याच्यातून. ते सांगताच येत नाहीये कोणालाच. नुकसान काय झालं नेमकं? काय शारीरिक नुकसान झालं? घराचं काय नुकसान झालं? आपल्या काय वैचारिक नुकसान झालं? नेमकं नुकसान काय झालं हे कोणाला सांगता येत नाही. पण भांडतायत सगळे जोरजोरात. सगळे जोरदार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत, पण नेमकं नुकसान काय झालं हे कोणीच सांगत नाही. आणि म्हणून याला वाह्यातपणा म्हणावा लागतो की ज्याला काही कशाला अर्थ नाही ते विषय काढायचे आणि त्यावरनं विनाकारण दिवसभर 24 तास काहीतरी भांडणं करायची. आणि आजकाल सोशल मीडियावर असे पडीक लोक अनेक आहेत ज्यांचे स्वतःचे कोणतेही विचार नाहीत, ज्यांना कशातलं काही कळत नाही, कशातलं काही माहिती नसतं. कुठलं तरी काहीतरी छापून आलेलं असतं, कुठेतरी बघितलेलं असतं, ते शेअर करायचं, तेच सत्य मानायचं आणि त्यावरच चालायचं. त्यात कोणी सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे तुम्ही जे लिहिलं आहे ते नाही, आपण बोलतो ते ब्रह्मवाक्य, आपण बघितलंय म्हणजे सत्यच. असे अनेक टोळ्या ज्या आहेत त्या अशा सोशल मीडियावर पडलेल्या आहेत. त्यांचा काय सत्याशी असत्याशी काय संबंध नसतो. त्यांच्या दृष्टीने खाद्य झालं अशा पद्धतीच्या घटना. बाकी याच्यातून काही साध्य होत नाही. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.